सांगली फाटा इथं गांजा विक्रीसाठी आलेल्या सत्यजित जाधवला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं छापा टाकून ताब्यात घेतलं। अधिक चौकशीत रत्नागिरी इथं गांजा विक्री करण्यासाठी निघाल्याचं जाधवनं स्पष्ट केलं। त्याच्याकडून 2.5 लाखांचा 9 किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला। अंमली पदार्थांचा साठा आणि त्याची खरेदी विक्री यावर पोलिसांची नजर आहे। असे गुन्हे करणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई केली जाते। दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना गोपनीय बातमी मिळाली। त्यानुसार सांगली फाटा इथं त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुकटे, उपनिरीक्षक जालंधर जाधव, अंमलदार सागर चौगले, अशोक पोवार, प्रकाश कांबळे, राम कोळी, महेश अंबी, प्रदीप पाटील यांच्या पथकाला सापळा लावण्यास सांगितलं। दरम्यान आज गांजा विक्रीसाठी आलेल्या इचलकरंजीतील सत्यजित जाधवला पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्याच्याकडे 9 किलो 78 ग्रॅम वजनाचा गांजा आणि इतर साहित्य सापडलं। अधिक चौकशीत त्यानं हा गांजा रत्नागिरी इथं विक्रीसाठी नेत असल्याचं सांगितलं। त्याला अटक करण्यात आली आहे।